अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे महिलेचा विनयभंग करून परिवारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली। आमदार आमशा पाडवी यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत दडगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला। दडगाव तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। सोमवारी काढण्यात आलेला हा मोर्चा मांदल वाजवत दडगावच्या मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। यावेळी आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात अक्कलकुवा सोरापाडा येथील रहिवासी एड सुधीर गंगाराम पाडवी यांच्यासह कुटुंबियांवर आमदार आमशा फुलजी पाडवी यांनी गावगुंडाचा जमाव करून घरात घुसून प्राणघातक हल्ला करून मारहाण केली। मारहाणी दरम्यान महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी। या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांना तात्काळ अटक करून मुख्य आरोपी यांना देखील अटक करण्यात यावी। विनयभंग प्रकरणी आमदार आमशा पाडवी यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली। यावेळी किरसिंग वसावे, शिवाजी पराडके, सुभाष पावरा, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, हिरालाल पाडवी, रमेश पाडवी यांच्यासह समाजातील शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले।